कळेल तुला. मलाही आधी कळालं नव्हतंच. मी बोललोय ग जान्हवीविषयी. तिला काळजी वाटणं स्वाभाविक. हे बघ, आपण घाई करायला नको. आणि काही दिवसांनी तुझे निर्णय तू घेऊ शकशीलच ना. आणि शिवाय मी आहे कायमचा तुझ्याजवळ. फक्त आता मला तुला अडकून नाही ठेवायचं. कारण जर मी छाया, मी आहे कायम तुझ्याजवळ. पण आज मला त्यांनी बोलवलंय, अभिजितनी. मी त्याला भेटायला जाणार आहे. इतके दिवस का नाही आलास? त्या दिवशी असं का म्हणालास? त्याला सगळं विचारायचंय ना. आज हवा खूप छान आहे. मी अभिजितला भेटणार. आज तो उशीर आला तरी त्याच्यावर चिडायचं नाही. मला सवय झाली ना आता त्याच्या उशिरा येण्याची. छाया, छाया, तो आला. कोण? अगं, मी तुषार बोलतोय. मला डॉक्टरांशी बोलायचं होतं. नाही, त्यांचं सेशन संपलं नाही अजून. तुम्ही थोड्या वेळाने फोन करा. मॅडम, मगाशी तुम्ही हेच सांगत होतात. काय झालंय का? इतका का वेळ लागतोय? छाया बरी आहे ना? इज देयर एनिथिंग सिरियस? हे बघा, त्यांचं डीप ट्रान्सचं सेशन चालू आहे. डीप ट्रान्स? इट्स लाईक हिप्नोसिस सर. डोंट वरी, इट विल टेक सम टाइम. ठीक आहे, मी परत फोन करतो. थँक्यू. तू माझ्या जवळ येतोय. एकदम शांत. शांत शांत. यू आर सेफ नाउ. यू आर सेफ. अजिबात घाबरत नाही. शांत, एकदम शांत. हे बघ शाळा, आता आपल्याला परत जायचंय. मला आणखी काहीतरी दिसतंय. हो, दिसू दे. तुला हे बघ, तुला दरवाजा दिसतोय. या दरवाजातून तुला आता ह्या बाजूला यायचंय. कळलं? आणि एक लक्षात ठेव, या दरवाजातून तू ह्या बाजूला आलीस आणि पहिल्या पायरीपर्यंत पोहोचलीस की या खोलीमध्ये आत्ता काय घडलं हे तुला काहीही आठवणार नाही. तुला दरवाजा दिसतोय. दरवाजा दिसतोय. आता दरवाजाच्या ह्या बाजूला ये. दरवाजा ओढून घे. आता तू 8व्या पायरीवर आहेस. 7व्या पायरीवर आहेस. 6व्या पायरीवर. 5व्या, 4थ्या, 3ऱ्या, 2ऱ्या आणि पहिल्या पायरीवर. छाया, छाया, चल चल. चला. इथे इथे जायचं. चल. माय गॉड, मला
बलात्कार म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसावर केलेलं सगळ्यात क्रूर कृत्य आहे. 19-20 वर्षाच्या मुलीवर बलात्कार म्हणजे आय हॅव सीन दिस सो मेनी टाइम्स तुषार. पण तू परमिशन दिलीस म्हणून हे हिप्नोसिस आपल्याला करता. पण आता ती कशी आहे डॉक्टर? ती बरी होईल ना? हो, निश्चित बरी होऊ शकते ती. फक्त त्याला प्रोलॉंग ट्रीटमेंटची गरज आहे. 5-7 महिने लागू शकतात, पण ती कंप्लीट बरी होऊ शकते. तुषार, मला एवढंच वाटतं की हे कृत्य ज्या माणसाने केलंय त्याला शिक्षाही व्हायलाच पाहिजे. नाही, त्याची चिंता करू नका डॉक्टर. ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी अभिजित कड्यावरून पडून वारला. अभिजित? याचा काय संबंध आहे याच्याशी? तिने तर रघुनाथरावांचं नाव घेतलं होतं. काय? हिप्नोसिस मध्ये कोणी खोटं बोलत नाही. डॉक्टर, तुम्ही काय सांगताय? तिने रघुनाथरावांचं गॉड. थँक्यू डॉक्टर. काका म्हणायचो आम्ही त्याला. गावातला इतका प्रतिष्ठित माणूस, त्याने हे असं करावं. आणि मी मात्र अभिजितवर संशय घेत आले. छाया रघुनाथरावाच्या मुलांच्या वयाची होती. त्या रघुनाथरावाने माझ्या चला आपण जाऊया. कुठे? पोलीस स्टेशनला. जान्हवी, मी या गोष्टीवरती बराच विचार केला. पोलिसांकडे जाणं आपल्याला शक्य नाही. का? आपण जर पोलिसांकडे गेलो तर त्यांना आपल्याला छायाबद्दल सांगावं लागेल. ते लगेच छायाला ताब्यात घेतील. छाया सध्या मानसिक रुग्ण आहे. तिचा जबाब ग्राह्य धरणार नाहीत ते. आणि बलात्काराबद्दल म्हणशील तर 2 महिन्यानंतर तो मेडिकली सिद्ध होणे शक्य नाही. मग त्याला असं सोडून द्यायचं? आपण काय करू शकतो? एवढं सगळं करून तो मात्र उजळ माथ्याने फिरत राहणार. हो, दुर्दैवाने हे खरं आहे. मी पोलिसांकडे जाणार. जान्हवी, तू परिस्थितीचा नीट विचार कर. छायावर अभिजितच्या खुनाचा संशय आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं तर तिला आयुष्यभर त्रास होत राहील. रघुनाथला शिक्षा करण्याच्या नादात आपण तिला आयुष्यभर त्रास देत राहायचंय का? नाही, पण तो इलाज नाही आहे जान्हवी.